नमस्कार. शारदास किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत राजमा चावल रेसिपी. आता आपण राजमा 4 ते 5 तास भिजू घालून ठेवला होता. आता आपल्याला याला कुकरमध्ये घालून शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आपण हा राजमा जो भिजू घातला होता त्याच्यावरचे पाणी काढून घेतलं आणि हा कुकरमध्ये टाकून आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. यामध्ये पाणी टाकायचं आहे. राजमा भिजल्यानंतर 1 इंच इतकं पाणी कुकरमध्ये घालायचं. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याला छान असं शिजू देऊया. 6 शिट्ट्या घेऊया. पण चावल बनवण्यासाठी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे. आता ह्या तांदूळला आपण धुवून घेऊया आणि 5 मिनिटं तांदूळ असे पाण्यातच राहू देऊया. आता आपण जिरा राईस तयार करून घेऊया. त्याच्यामध्ये घालायचं तेल. तेल टाकल्याच्या नंतर त्याच्यात घालायचे जिरे. जिरे चांगले तरतट वाजल्यानंतर पाणी टाकायचं. आता हे जिरे आपले छान फुटलेले आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया. मी मोजून 2 वाट्या तांदूळ घेतले होते, ते 4 वाट्या पाणी घातलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मीठ घालूया आणि तांदूळ टाकूया. त्याला असा छान प्रकारे असा हलवून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून देऊया. आणि कुकरच्या 2 शिट्ट्या घेऊया. आता आपला भात तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकूया. अशी वरतून कोथिंबीर टाकल्यानंतर कोथिंबीर हिरवीगार राहते आणि याला आता हलवून घेऊया. आणि गॅस बंद करून टाकूया. आता आपण कढई गरम करायला ठेवली आहे. आता आपण भाजी बनवण्यासाठी तेल घालून घेऊया कढईमध्ये. आता तेल आपलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा पोळी, 1 चमचा जिरे, आले मिरची आणि कांदा पोहाही आणि आता आपण याला असं हलवून घेऊया. आता हा कांदा थोडासा झालेला तर लाल लाल झालेला आहे. याच्यामध्ये आपण टमाटा पेस्ट टाकली. याच्यात आपण 1 चमचा लाल चटणी घालून घेऊया. त्याच्यानंतर 1 चमचा गरम मसाला. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा घरी बनवलेला मसाला. तर याला आपण हलवून घेऊया. मी स्पेशली घरी बनवलेले मसाले भाजीसाठी वापरलेले आहे. धने, फूल, कांदा, खोबरं भाजून तयार केलेला मसाला, त्याच्यानंतर तयार केलेला गरम मसाला, हे दोन्ही आपल्या घरचे पदार्थ वापरलेले आहे. हा राजमा आपण पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. तर आता आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर याच्यामध्ये आपण राजमा टाकूया आणि याला असं हलवून घेऊया. राजम्यामध्ये जो पाणी होते शिजायला टाकलेलं, ते पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि पाणी जर थोडं कमी पडलं तर वरतून थोडंसं पाणी असं घालायचं. आता आपण भाजीवर 10 मिनिटासाठी झाकण ठेवूया आणि शिजू देऊया. आता आपला राजमा तयार झालेला आहे आणि फार छान सुगंध येत आहे. आता आपण याच्यावर कोथिंबीर घालूया आणि परत एकदा असं हलवून घेऊया आणि गॅस बंद करून टाकूया.